तुम्ही जर 2024ला आवास प्लसचा सर्वेक्षण केलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही पात्र झाले असणार आहे. जर तुम्ही पात्र झाले असाल तर तुम्हाला 15 ऑगस्ट 2026ला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये यादी लागणार होती, त्या यादीमध्ये तुमचं नाव 100% असणार आहे. कारण त्या सेल्फ सर्वेमध्ये किती 2024ला सेल्फ सर्वे झाला त्या आवास प्लस ॲप्लिकेशनमध्ये 17 लाख प्लस नागरिकांनी इथं सेल्फ सर्वे केला होता. यामध्ये 9 लाखाच्या आसपास असे नागरिक होते ज्यांच्या घरी तुम्ही आता कमेंट करून सांगितलं मला की सर आमच्या घरी मॅडम आलते, सर आलते, त्यांनी आमचं नाव घेतलं, नोंदवून घेतलं, सगळ्या बाबी झाल्या, फोटो वगैरे घेतलं, सगळं झालं. आता घरकुल यादीमध्ये आमचं नाव येणार आहे हे आम्हाला कळलं. पण हे ते 17 लाखामधले 9 लाखाच्या आसपासच आहेत ज्यांचे हे झालेलं आहे. म्हणजे तुमच्या घरी येऊन हे सगळं सेल्फ सर्वे झालं, तुमचं सगळं वापस तुमचं सर्वेमध्ये नाव घेतलं, म्हणजे अंतिम यादीमध्ये तुमचं नाव घेतलं. पण ही अंतिम यादी 2024ला सेल्फ सर्वे झालेल्या लोकांची किंवा इतर काही आणखी जे लाभार्थी असतील त्यांची ही यादी 15 ऑगस्ट 2026ला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये लागलेली आहे. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये चेक करा तुमची PM आवास योजनेची ग्रामीणची यादी लागली आहे की नाही आहे. लागली असणारा 100%च लागलेले, कारण मॅन्डेटरी केलेलं होतं ग्रामसेवकाला त्या तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये येऊन सभा घेणे वगैरे ह्या गोष्टी मॅन्डेटरी होत्या. सो त्यानुसार ते यादीमध्ये नाव लागलेलं आहे. अंतिम यादी फायनल झाली म्हणजे फायनलाइज झालं त्याचं, त्यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला एक हमीपत्र आहे, हे हमीपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे. आता हमीपत्रामध्ये काय असतं, बेसिक गोष्टी असतात, माझं अगोदर पक्कं घर नाही आहे, अगोदर घरकुल योजनेचा लाभ घेतला नाही आहे वगैरे वगैरे अशा बाबी आहेत. त्यानुसार तुम्हाला ते हमीपत्र द्यायचं. आता तुम्हाला जर हे हमीपत्र पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये चॅनलमध्ये ते अपलोड केलेलं आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. आता असे जर लाभार्थी असतील ज्यांनी सेल्फ सर्वे झालेलं आहे त्यांचं, पण त्यांचं फायनल यादीमध्ये म्हणजे अंतिम यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे, घरकुल यादीच्या अंतिम यादीमध्ये नाव जर आलेलं नसेल तर तुम्ही काय करायचं याच्याबाबत मी ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे. ती माहिती पाहून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर चला, टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम जॉईन करा, तिथंच तुम्हाला ते हमीपत्र भेटेल.